हॅलो नमस्कार, मी संयुक्ता चौधरी आणि गेल्या काही दिवसांपासून मी सोशल मीडियापासून थोडीशी लांब होते. याचं कारण असं की माझे बाबा जे आहेत ते एक्सपायर झाले होते त्यामुळे. पण आत्ता मी जिथे आले आहे ते वागेश्वर मंदिर आहे आणि त्याचं लोकेशनचा जर विचार केला तर हे पवना लेकच्या बाजूला येतं. आणि आपण खूपदा असं ऐकतो की हे जे मंदिर आहे हे पाण्याखाली असतं आणि अगदी तसंच आहे. आत्तासुद्धा मी इथं आले. मी विचार असा केला की आज महाशिवरात्री आहे तर दर्शन खूप चांगल्या प्रकारे होईल. बट हे मंदिर अजूनसुद्धा पाण्याखाली आहे. तुम्ही तिथे पाहू शकता. मी नंतर तुम्हाला दाखवते नंतर. आणि इथली जे ग्रामस्थ मंडळी आहे त्यांच्याशी जेव्हा मी बोलले, तेव्हा ते असे म्हणाले की तुम्हाला जर हे दर्शन करायचं असेल तर पुढच्या महिन्यामध्ये पाहता येईल. त्यामुळे तुम्ही जरी कधी प्लॅन करणार असाल तर पुढच्या महिन्यामध्ये प्लॅन नक्की करा. आणि इथला आजूबाजूचा एरियासुद्धा खूप छान आहे आणि इथे जर तुम्ही दर्शन घेतलं तर खूप छान प्रकारे होईल तुमचं दर्शन. मी तुम्हाला आजूबाजूचा एरिया आणि मंदिर आत्ता सध्या कसं पाण्याखाली गेले तेही दाखवणार आहे. आणि हे हाफ मंदिर असं पाण्याखाली गेलंय आणि इथे जे दर्शन घेण्यासाठी येतात ते पण असे म्हणजे मोस्टली म्हणजे लांबूनच असं दर्शन घेतात ते. आजूबाजूचा जर परिसराचा विचार केला तर हे पहा, खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि इथे खूप जण असे एन्जॉय करतात आहे, काही जण पाण्यामध्ये सुद्धा जातात आहे. एकांतामध्ये बसण्यासाठी किंवा कोणासोबत येण्यासाठी हे लोकेशन खूप सुंदर आहे. तुम्हाला जर याचं एक्झॅक्टली लोकेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी तुम्हाला ते शेअर करेन. आणि हे पहा, सिरियसली याच्यापेक्षा अजून सुंदर काय हवं. ह्या अशा व्ह्यू सुद्धा आपल्याला बघता येतात. मंदिर पण यार, जेवढं बघेल तेवढं असं खोटंच वाटते की यार नसेल हे असं काही. बट ते तसंच आहे. हाफ मंदिर हे पाण्याखाली. आता मी बसण्यासाठी एक जागा बघते. त्याचं कारण असं की आज माझा उपवास आहे आणि उपवासासाठी मी फ्रूट आणलेत, ज्याला मराठीत तो मी कट करणार आहे मस्त मसाल्यासोबत, मिठासोबत तर खाणार आहे. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune. Sing it till we break. आता मी मस्त माझी इव्हिनिंग ही स्पेंड केलेली आहे. खूप छान आणि खूप छान अशा प्रकारे माझी इव्हिनिंग स्पेंड झाली आहे. आता जाता जाता मला एक गाव लागणार आहे आणि तिथे महादेवाची यात्रासुद्धा आहे. तर मी आता तिथे जाईल, तिथे दर्शन वगैरे घेईल महादेवाचं आणि त्यानंतर मी माझ्या घरी जाईल. थँक्यू. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जाताना मला महादेवाचं मंदिर लागणार आहे, तर ते एक्झॅक्टली वागेश्वर गावामध्ये आहे. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर आजूबाजूला पूर्णपणे जत्रा भरलेली आहे. आणि या जत्रेमध्ये आता जर मी बघितलं तर इतकं सुंदर असं दर्शन माझं झालं आहे ना, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल. आणि मला अपेक्षाही नव्हती खरं बोलायचं म्हटलं तर माझं इतकं सुंदर असं दर्शन होईल आणि खूप छान प्रकारे असं दर्शन झालं.